नमस्कार मित्रमंडळींनो, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुम्हाला एक योगवसिष्ठातली गोष्ट सांगणार आहे. योगवसिष्ठ नावाचा ग्रंथ जो आहे त्याला त्याच्यामध्ये वसिष्ठ मुनींनी श्रीरामाला सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आहे. पूर्णतः मोक्षदायक असा हा ग्रंथ मानला जातो आणि ह्या ग्रंथाला महारामायण किंवा काही जण वसिष्ठ रामायण असं म्हणून सुद्धा ओळखतात. तर ह्या ग्रंथामध्ये 6 प्रकरणं आहेत आणि 6 प्रकरण, प्रत्येक प्रकरणामध्ये अनेक गोष्टी आहेत आणि त्यातलं जे पहिलं प्रकरण आहे ते आहे वैराग्य प्रकरण. त्या वैराग्य प्रकरणाची सुरुवातच अशी होते की एका गोष्टीने सुरुवात आहे. ते गोष्टीरूप तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं आहे. खूप सुंदर आहे ते. सुतीक्ष्ण नावाचा एक ब्राह्मण आहे आणि तो त्याला मोक्षाची लालसा आहे, मोक्षार्थी आहे तो. आणि तो एकदा अगस्ती, त्याच्या मनामध्ये काहीतरी सतत शंका आहेत मोक्षाविषयीच्या, आणि त्या शंका घेऊन तो एक दिवस अगस्ती मुनींच्या आश्रमात जातो आणि अगस्ती मुनींना विचारतो की गुरुदेव, मोक्ष मिळवण्यासाठी ज्ञान हवं का कर्म हवं? कोणत्या मार्गाने मला मोक्ष मिळू शकेल, का दोन्ही हवं? तर अगस्ती मुनी म्हणतात की राजा, जसं पक्षाला उडायला 2 पंख लागतात, त्या 2 पंखांशिवाय तो उडू नाही शकत एका पंखाने, तसंच मोक्षासाठी ज्ञानाबरोबर निष्काम कर्मयोगाचीही जोड असावी लागते. तुला समजण्यासाठी म्हणून मी एक गोष्ट सांगतो. असं म्हणून अगस्ती मुनी त्या सुतीक्ष्ण ब्राह्मणाला एक गोष्ट सांगतात. ते सांगतात की एक ब्राह्मण आहे, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहे, अग्निवेश असं त्याचं नाव आहे आणि त्याचा मुलगा आहे कारुण्य. स्वतः वेदशास्त्र संपन्न असलेले अग्निवेश आपल्या मुलाला दुसऱ्या वेदसंपन्न माणसाच्याकडे विद्याभ्यासासाठी पाठवतात आणि संपूर्ण विद्याभ्यास वेदशास्त्र संपन्न होऊन तो वेदाभ्यास पूर्ण करून तो मुलगा, ज्याचं नाव कारुण्य आहे, तो जेव्हा परत येतो तेव्हा तो असा नुसता शांत बसून राहतो. घरामध्ये कोणाशी बोलत नाही, काही नाही. तो संध्या पण करत नाही. हे बघितल्यानंतर ते अग्निवेश मुनी म्हणतात की माझा मुलगा आता एवढं ज्ञान घेऊन आला, हुशार आहे, आणि हा असा गप्प काय? हा संध्या पण रोजची करत नाही, असं का त्यांनी कर्म सांडून टाकलं, कर्म टाकून दिलं? तर ते त्याला विचारतात, बेटा काय झालं, तू का असं वागतोयस? तर तो म्हणतो, बाबा मी वेदांचा अभ्यास केला. वेदांमध्ये कितीतरी श्रुती अशा आहेत की त्या सांगतात की तुम्ही कर्म केलं पाहिजे, तुमच्याकडे ज्ञान पाहिजे. आणि एक श्रुती अशी सांगते की तुम्ही कर्म करा, तुमच्याकडे ज्ञान असू दे किंवा तुम्ही कितीही बुद्धिमान असू दे, तुम्ही कितीही कर्म केलं तरीसुद्धा तुम्हाला मोक्ष मिळू नाही शकत. कित्येक मुनींनी केवळ त्याग करून मोक्ष मिळवला. तर मी तरी कशाला कर्म करू, मी पण कर्माचा त्याग करूनच मोक्ष मिळवेन. तर तेव्हा ते अग्निवेश मुनी हसतात आणि म्हणतात, बेटा मी तुला ना एक गोष्ट सांगतो आणि ती गोष्ट तू ऐकल्यानंतर तुला जे काय वाटेल ना ते तू कर. मग त्या अग्निवेश मुनी कारुण्याला, त्यांच्या मुलाला ती गोष्ट सांगतात की एक अप्सरा आहे, सुरुची नावाची एक अप्सरा आहे. ती हिमालयाच्या एका शिखरावरती बसलेली आहे. समोरचं सगळं छान निसर्ग, ती आल्हाददायक, त्या म्हणजे तो सुंदर सजलेला निसर्ग बघतीये. समोर मोर वगैरे तिच्या नाचतायत. अशा त्या स्थितीमध्ये ती मस्त मजेत असताना तिला आकाशातून एक देवदूत घाईघाईने जाताना दिसतो. तर ती त्याला बोलवते. ती म्हणते, अरे बाबा तू चाललायस कुठे, आलायस कुठून, एवढी घाई कसली आहे तुला, कशासाठी एवढा बरोबर चाललायस, कुठून आलास तू? तर तो देवदूत सांगतो, अगं मी इंद्राचा दूत आहे. इंद्राने मला सांगितलं, तो अरिष्टनेम नावाचा एक राजा आहे,
त्याला वैराग्य प्राप्त झालेलं आहे आणि त्याला तू स्वर्गात घेऊन ये. त्याने आपलं राज्य मुलाच्या ताब्यात दिलं, मुलाचा राज्याभिषेक केला आणि तो स्वतः गंधमादन पर्वतावरती गेला आणि त्यांनी खूप अभ्यास केला, साधना केली, तपश्चर्या केली आणि तर त्याची तपश्चर्या फळाला आलेली आहे. आता त्याला तू स्वर्गात घेऊन ये असं इंद्रदेवांनी मला आज्ञा दिली, म्हणून मी त्यांच्याकडे गेलो होतो. म्हणून मी त्यांना सांगितलं की चला आता तुम्ही स्वर्गात राहायला चला, तुमची तपश्चर्या फळायला आली आहे, छान झाली आहे तपश्चर्या. तर ते म्हणाले तुझ्या स्वर्गात येऊन मी करू काय? स्वर्गात तर काही कर्म करता येत नाही. जसं मुद्गल मुनींनी सांगितलं तसंच त्यांनी पण सांगितलं की मला तुझ्या स्वर्गात नाही बाबा यायचं. तिथे काय, जसा पृथ्वीवरती राग द्वेष आहे तसंच तिथे पण आहे. तिथे पण सगळे एकमेकांची बरोबरी करतात, माझ्यापेक्षा तुझं जास्त. तिथे पण 3 वेगवेगळ्या दर्जाचे स्वर्ग आहेत. मला नाही तुझ्या स्वर्गामध्ये यायचं अशा ठिकाणी. मला तर मोक्ष मिळवायचा आहे. मी माझी तपश्चर्या चालूच ठेवणार. असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा तो देवदूत आहे तो इंद्राकडे परत जातो रिकाम्या हाताने. इंद्रदेव म्हणतात का बाबा रिकाम्या हाताने आलास तू? तर तो कथा सांगतो सगळी की ते यायला तयार नाही आहेत, अरिष्टनेमी राजा यायला तयार नाही, त्यांना मोक्ष हवा आहे. मग इंद्रदेव म्हणतो असं कर, तू त्यांना ना वाल्मिकी मुनींच्या आश्रमामध्ये नेऊन सोड. त्यांना मोक्ष हवा आहे ना, ते सांगतील त्यांना पुढे. आणि वाल्मिकींना पण सांग की यांना तत्त्वज्ञान शिकवा अरिष्टनेमींना, म्हणजे त्याला मोक्ष मिळेल अरिष्टनेमी राजाला. मग तो इंद्र त्याप्रमाणे परत गंधमादन पर्वतावर जातो, अरिष्टनेमींना घेतो आणि तो वाल्मिकी मुनींच्या आश्रमात नेऊन त्यांना सोडतो. दोघांची भेट घालतो, इंद्राचा निरोप देतो आणि निघून जातो. मग वाल्मिकी मुनी त्याची विचारपूस करतात, राजाची, अरिष्टनेमी राजाची विचारपूस करतात, त्याचा आदरातिथ्य करतात आणि मग त्याला ते म्हणतात की तुला मोक्ष हवा आहे तर मी तुला ना एक अतिशय सुंदर मंगलमयी कथा सांगतो. ही कथा आहे श्रीरामाची. तर हा श्रीरामाचा जन्म कसा झाला, तो अवतार कसा झाला, ह्याची ही कथा ह्या पहिल्या प्रकरणामध्ये आहे. ते म्हणतात श्रीहरीला सनत कुमारांकडून आणि भृगु ऋषींच्या शापामुळे श्रीहरींना या भूतलावरती यावं लागलं. तर काय झालं, सनत कुमारांनी श्रीहरीला, विष्णूला का शाप दिला बरं? तर एकदा ब्रह्मलोकामध्ये विष्णूंचं आगमन होतं. त्यावेळेस सगळेजण देवदेवता उठून उभे राहतात. ब्रह्मदेव स्वतः विष्णूंचं पादपूजन करतात, नमस्कार करतात, त्यांचं सगळं आदरातिथ्य करतात. पण सनत कुमार मात्र आपल्या खुर्चीतून उठत नाहीत, आपल्या आसनावरून ते उठत नाही. त्याचा विष्णूंना खूप राग येतो. ते विष्णू म्हणतात काय रे, तुला वैराग्य आलं त्याचा तुला काय फार अभिमान आला का? तू आता दंडास पात्र आहे, शापास पात्र आहे. मी तुला आता शाप देतो की तुला मानव जन्म घ्यावा लागेल थोड्या काळासाठी असं. तर सनत कुमारांना खूप राग येतो. ते म्हणतात की विष्णू तुला सुद्धा खूप असा मस्ती आलेली दिसते, आता मी पण तुला शाप देतो. तुला सुद्धा पृथ्वीवरती मानव जन्म घ्यावाच लागेल थोड्या काळाकरता. हा दिलेला एक सनत कुमारांचा शाप. आणि दुसरा म्हणजे भृगु ऋषींची जी पत्नी आहे तिचा मृत्यू विष्णूच्या हातून होतो, त्यांचं सुदर्शन चक्र लागून. आणि त्यावेळेला जेव्हा पत्नीचा विरह भृगु ऋषींना सहन होत नाही तेव्हा भृगु ऋषींच्या मुखातून विष्णूला शाप निघतो. ते म्हणतात तुझ्या पण आयुष्यामध्ये थोड्या काळ का होईना तुला पत्नी विरह होईल, तेव्हा तुला कळेल माझं दुःख काय आहे ते. आणि म्हणून त्या दोघांचे शाप फलित करण्यासाठी म्हणून श्रीहरी म्हणजे श्री विष्णू श्रीरामाच्या रूपाने पृथ्वी तलावरती अवतरतात. आणि पुढे सीतेबरोबर लग्न करून ते जेव्हा वनवासात जातात आणि नंतर रावण त्यांना घेऊन तिला सीतेचं हरण करतो, तेव्हा तो झालेला विरह, असे ते दोन्ही शाप, म्हणजे एक सनत कुमारांनी दिलेला शाप आणि एक भृगु ऋषींनी दिलेला शाप, असे दोन्ही शाप श्री विष्णू उपभोगतो. अशी ही श्रीजन्माची कथा वाल्मिकी मुनी अरिष्टनेमी राजाला सांगतायत. ओके. आणि ही अरिष्टनेमीची कथा कोण कोणाला सांगताय तर अग्निवेश
कारुण्याला सांगतोय. आणि अग्निवेश आणि कारुण्याची कथा अगस्ती मुनी सुतीक्षणाला सांगतायत. अशी ही योग वसिष्ठातली पहिली रामजन्माची अतिशय मंगलदायी, त्याच्यामुळे तुम्हाला केवळ ती कथा श्रवण केल्याने सुद्धा ज्यांना मोक्ष मिळू शकतो अशी ती कथा, श्रीरामांची कथा वाल्मिकींनी सांगितली आहे. पहिल्या प्रकरणामध्ये वसिष्ठांनी ही सांगितलेली आहे. वसिष्ठांनी सांगितलेल्या योग वसिष्ठामधली ही कथा आहे. कथा कशी वाटली